नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश लहान मुलांसारखा वागत असतो. 6 वर्षांपूर्वी अपघातामुळे त्याची जशी अवस्था झालेली असते, आकाश आता त्या पद्धतीने वागत असतो, जेणेकरून भूमीला कळावं की त्या अपघातामध्ये फक्त बाबांचं नुकसान झालं नाही, तर माझंसुद्धा नुकसान झालं होतं. तेव्हा इथे आकाश आता म्हणत असतो की टिट्टू, बघ ना, सायकल राणीला इथे बू झालाय, तू सुद्धा फुफू कर ना. आणि तो लहान मुलांसारखा बोलत असतो. भूमीला ते सहन होत नाही आणि ती जोरदार आकाशच्या कानाखाली देते आणि म्हणते की आकाश गप्प बसना. भूमीला कळतच नसतं की आकाश नेमका असा का वागतोय. तेव्हा इथे आता भूमीचे बाबा म्हणत असतात की भूमी, थोड्या वेळासाठी सुद्धा तू हे सहन करू शकली नाहीस ना की आकाश असा का वागतोय. तुला ते बघवलं नाही. अगं पण आकाशराव आयुष्यातली कितीतरी वर्ष ते याच पद्धतीमध्ये जगत होते. आयुष्याची 6 वर्ष त्यांनी या अवस्थेमध्ये काढलेली आहेत. तेव्हा भूमी म्हणते म्हणजे. तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात की ज्या वेळेला अपघात झाला होता तेव्हा ॲक्सिडेंटमध्ये माझे पाय गेले आणि मग त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं हे आता माधव काका भूमीला सांगत असतात. त्यावेळेला गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे आकाश आता एका दुसऱ्या माणसाला वाचवायला गेला आणि तेव्हा माधव काका समोर आलेले असतात आणि माधव काका ॲक्सिडेंटमुळे त्यांचे पाय गेलेले असतात. पण नंतर इथे आकाशची अवस्था लहान मुलांसारखी झालेली असते. मग इथे माधव काका सांगतात की रघु काकांनी त्यांची सगळी व्यवस्थित काळजी घेतली. त्यांना अंघोळ घालणं, त्याला कपडे घालणं, त्याला भरवणं, त्यानंतर त्याच्याबरोबर खेळणं. आकाश ज्या पद्धतीने त्रास द्यायचा रघु काकांना, ते सगळं आता इथे माधव काका भूमीला सांगतात. भूमीला याबद्दल काहीही माहिती नसतं. माधव काका म्हणतात वर्षाची 6 वर्ष त्यांनी वाया घालवलेली आहेत. म्हणजे ते लहान मुलांसारखेच वागायचे. त्यांचं सगळं रघु काकांना करायला लागत होतं. भूमी बाळा, अगं माझं अपघातामध्ये फक्त 2 पाय गेले, फक्त 2 पाय. पण तुला माहिती आहे का, आकाशरावांचे आई वडीलसुद्धा त्या अपघातामध्ये गेले होते. तर इथे जेव्हा गाडीचा अपघात झाला होता तेव्हा काचेतून आकाश बाहेर पडला आणि नंतरला गाडीला आग लागली होती. त्या आगीमध्ये त्याचे आई वडीलसुद्धा जळून खाक झाले होते. हे सगळं आता इथे माधव काका भूमीला सांगतात. भूमीला हे सगळं ऐकून खूप जास्त धक्का बसलेला असतो. माधव काका म्हणतात अगं त्या अपघातामध्ये त्यांचे आईवडील गेले, त्यांच्या आयुष्याची 6 वर्ष वाया गेली. तुला माहिती आहे, तू मगाशी ते झाड बघून म्हणालीस ना की तुला बोन्साईल केलेलं झाड ते बघवत नाही, कारण एखाद्याची वाढ खुंटलेली तुला आवडत नाही, खूप जास्त तुला त्रास होतो. अगं कधी कधी माणसाचं आयुष्यसुद्धा बोन्साईल होऊन जातं आणि तसंच आपल्या आकाशरावांबद्दल झालं होतं. माझे फक्त अपघातात पाय गेले, तुला खूप जास्त वाईट वाटलं, पण इथे आकाशरावांचे आई वडील आणि त्यांच्या आयुष्याची महत्त्वाची 6 वर्ष त्यांनी वाया घालवलेली आहेत. त्यांची अवस्थासुद्धा बोनसाईलसारखी झाली होती. तरीसुद्धा हे एवढं मोठं सत्य त्यांनी तुला सांगितलं नाही, कारण त्यांना तुझी काळजी होती. तुला हे सगळं कळलं आणि मग तुझी जी अवस्था झाली त्यानंतर ते खूप जास्त अस्वस्थ झाले होते. तेव्हा भूमीला आता आठवतं इथे FIR बघितल्यानंतर तिने खूप जास्त तमाशा केलेला असतो. ती म्हणालेली असते की हे घर मला अनोळखी वाटतंय, या घरातली माणसं माझी माणसं आहेत असं मला वाटतच नाही आहे, मी कुणीतरी परकी आहे असं मला वाटतंय. तेव्हा भूमी म्हणत असते की माझ्या बाबांचा अपघात झाल्यानंतर आम्ही ती 6 वर्ष कशी काढलीत ते आम्हाला माहिती आहेत. किती वाईट दिवस आले होते आमच्यावरती. आकाश, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, पण मी ही सल कधीही विसरू शकत नाही की तुझ्यामुळे माझ्या बाबांचा अपघात झाला होता, तुझ्यामुळे आमच्यावरती ही वाईट वेळ आली होती. तेव्हा इथे भूमीला ते सगळं आठवतं आणि ते आकाशला मिठी मारते, कारण तिला सहन होत नाही. आकाश इथे खूपच जास्त इमोशनल झालेला असतो. भूमी म्हणते आकाश, मला माफ कर, मी तुझ्यावरती अशी रागवायला नको होते, मला याबद्दल काहीही माहिती नव्हतं, मला माफ कर आकाश, मला माफ कर, असं आता भूमी म्हणत असते. तेव्हा इथे आकाशसुद्धा लगेच भूमीला माफ करतो. ते दोघंजण एकत्र आलेले असतात, त्यांचा पॅचअप झालेला असतो. घरातले सगळेजण खूप जास्त खुश होतात. मात्र इथे पौर्णिमेला खूप जास्त राग येतो. त्यानंतर इथे आकाश आपल्या रूममध्ये येतो. लाईट बंद असतात. त्यानंतर तो भूमीला हाक मारतो तेव्हा लाईट येतात. तर इथे सायकल खूप छान पद्धतीने सजवलेली असते. सायकलच्या इथे सॉरीसुद्धा लिहून ठेवलेलं असतं.
आकाश ते बघतो, त्याला खूपच जास्त छान वाटतं. पण इथे भूमी येते आणि आकाशला पुन्हा एकदा सॉरी म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, मगाशी सॉरी म्हणालीस तू. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आकाश, तरीसुद्धा मला तुला पुन्हा एकदा सॉरी म्हणायचं आहे. मी तुझ्याबरोबर खूपच जास्त वाईट वागले. तेव्हा इथे भूमी कान पकडते आणि उठाबशा घेत असते. तेव्हा आकाश म्हणतो, आता उठाबशा घेऊन तू मला पुन्हा जास्त त्रास देणार आहेस का? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आकाश, मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. तू मला सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. मला माफ कर, मी असं रिॲक्ट करायला नको होते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे भूमी, तू नको आता वाईट वाटून घेऊस. तुला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, तुझी ही अवस्था मला नसती बघवली. प्लीज मला माफ करून टाक. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघ भूमी, तू जे काही वागलीस मला माहिती आहे तुला तेव्हा राग आला होता. पण प्लीज पुन्हा माझ्यापासून कधी दूर जाऊ नकोस. तेव्हा भूमी म्हणते, कधीच नाही आकाश, मी तुझ्यापासून कधीच दूर नाही जाणार. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, चूक तर माझीसुद्धा झाली होती ना, कारण मी एवढं मोठं सत्य तुझ्यापासून लपवून ठेवलं. तेव्हा मी सुद्धा सॉरी. आणि मी आता फक्त तुला सॉरीच म्हणू शकतो, कारण मी उठाबशा नाही काढू शकत, नाहीतर माझा पाय दुखेल ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, तुला उठाबशा काढायची गरज नाही आहे आणि खरंच मला माफ कर. यापुढे मी कधीही तुझ्यावरती अविश्वास दाखवणार नाही आणि कधीही तुला सोडून जाण्याची गोष्ट करणार नाही. कधीच मी तुझ्याबरोबर वाईट वागणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, आपल्यामध्ये आता कधीच हे अंतर येणार नाही. पण भूमी, ही सायकलची आयडिया खरंच खूप छान आहे. मला खरंच खूप आवडली. ही सायकल म्हणजे आपल्या एकदम छान गोड कडू आठवणींची साक्षीदार आहे. तर इथे रागिणीला खूपच जास्त राग आलेला असतो. रागिणी म्हणत असते, या भूमीचं काय करावं काही कळत नाही आहे. जेवढ्या वेळा या दोघांना मी वेगळं करण्याचा प्रयत्न करते, तेवढ्या वेळेला हे दोघं जण एकत्र येत असतात. आता काय करावं काही कळत नाही आहे. रागिणी म्हणत असते की काही करून या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नव्हतं. तेव्हा अभि म्हणतो, हो ना आई, पण तुला माहिती आहे त्या भूमीच्या आणि आपल्या घरच्या लोकांनी असा काही प्लॅन केला तर त्या दोघांना एकत्र त्या लोकांनी आणलंच. त्यांचं पॅचअपसुद्धा झालं. रागिणी म्हणत असते, त्यांना वेगळं करण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली होती मी. ते FIR तिला दाखवलं होतं, पण या लोकांनी सगळी वाट लावून टाकली. पण आता तुला एक काम करायचं आहे अभि, त्या तांडेला लवकरात लवकर पकड आणि त्या तांडेलासुद्धा कायमचं संपून टाक. आणि आपण आकाशला अरेस्ट करायला सांगितली होती. नेमकं त्यावेळेला काय घडलं होतं भूमी अजूनही शोधण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला जे काही घडलं होतं सगळे पुरावे नष्ट करून सांग. एकसुद्धा पुरावा तिच्या हाती नाही लागला पाहिजे आणि त्या तांडेला शोधून काढ. जर भूमीला कळलं ना की आपण खोट्या केसमध्ये आकाशला आतमध्ये टाकलं होतं आणि तिला जर ते पुरावे सापडले तर आपलं काही खरं नाही, असं सुद्धा रागिणी म्हणते. त्यानंतर इथे तांडेल आता महाजनांच्या घरी आलेला असतो, कारण त्याला काही करून भूमीला सगळं सत्य सांगायचं असतं. तो म्हणतो की रागिणी मॅडम, आता मी थांबणार नाही. तुम्ही मला खूप जास्त फसवलंत, मला जेलमध्ये डांबून ठेवलं होतं ना. आता विनाकारण मी जेलमध्ये तर राहणार नाही, पण तुमचं सगळं सत्य भूमी मॅडमला सांगितल्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे तांडेल महाजनांच्या घरी आता लपून छपून जात असतो. वॉचमॅनला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी तांडेल एक दगड उचलतो आणि विरुद्ध दिशेला फेकून देतो. तेव्हा वॉचमन तिथून गेल्यानंतर आता तांडेल लगेचच इथे गेटमधून आतमध्ये येतो आणि दरवाजा बंद करून घेतो. तर इथे रघु काका आता काम करत असतात. भूमी म्हणते, रघु काका राहू दे ना, मी करेन ना. रघु काका म्हणतात, कशाला, तुम्ही एक काम करा मालकीनबाई, तुम्ही आता झोपा बरं, जा तुम्ही आराम करा, दिवसभर तुमची खूप जास्त दगदग झाली आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, रघु काका नाही हो, मला कामाची सवय आहे आणि तसंही मला थोडं काम बाकी आहे ते सुद्धा करायचं आहे. तेव्हा इथे रघु काका म्हणत असतात, मालकीनबाई, तुम्हाला आणि आकाश बाबाला एकत्र बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. तुमच्यामध्ये आणि आकाश बाबांमध्ये हे अंतर निर्माण झालं होतं, त्यामुळे आकाश बाबांना खूप जास्त त्रास झाला होता. म्हणजे तुम्ही जर आकाश बाबांपासून लांब गेलात ना तर ते सहन करू शकणार नाही, असं रघु काका म्हणतात. तेव्हा भूमी म्हणते, रघु काका चुकलंच माझं. म्हणजे बघा ना, मी आकाशवरती एवढं प्रेम करते. आपण एखाद्या माणसाला आतून बाहेरून ओळखत असतो, पण तरीसुद्धा त्याच्याबद्दल आपल्याला गैरसमज होतो. असं का होतं ना, म्हणजे आकाशवरचा शेवटीला विश्वास माझा डगमगला आणि या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतंय. आकाशबद्दल एवढं सगळं घडलं आहे, मला याबद्दल कल्पनाच नव्हती.
मला आता कळलं आहे, तर माझ्या आकाशने किती काय गमावले हे मला कळलं. तेव्हा रघु काका म्हणतात, मालकीनबाई पण हा गैरसमज तुमच्या मनामध्ये निर्माण झालाच कसा? असं काय बघितलं तुम्ही जेणेकरून तुम्हाला कळलं की त्या वेळेला तुमच्या बाबांचा अपघात आकाश बाबांनी केला होता? कुणी सांगितलं तुम्हाला? तेव्हा भूमी म्हणते, रघु काका मी या गोष्टीचा विचारच नाही केला. म्हणजे मी जेव्हा पूजा करत होते ना, तेव्हा मी आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते पत्र वाचत होते. ती पूजा झाल्यानंतर तो कागद मला सापडला. त्याच्यामध्ये माझ्या घरच्या लोकांनी आकाशवरती कंप्लेंट केली होती की तो अपघात आकाशने केला होता म्हणून. तो FIR बघितला आणि माझा गैरसमज झाला. तेव्हा इथे आता रघु काका म्हणत असतात की तो कागद तिथे कुठून आला? एवढा जुना कागद त्यावेळेला तुम्हालाच कसा काय भेटला? म्हणजे तो कागद घरातल्याच कुठल्या व्यक्तीबरोबर असेल ना, तिच्याजवळच असेल. मग तो अचानक तुम्हाला कसा काय भेटला मालकीनबाई? याचा अर्थ कुणीतरी आहे की त्यांना तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झालेले हवेत, तुमच्या दोघांमध्ये भांडण झालेलं हवं आहे. हे नेमकं कुणी केलं आहे ना, याचा मालकीनबाई तुम्ही विचार करा. तो कागद नेमका तिथेच कुठून आला? घरातल्या व्यक्तीजवळ असणारा कागद तुम्हाला कसा भेटला? कुणाला असं हवं आहे की तुम्ही दोघंजणं वेगळे व्हायला हवं आहे? या गोष्टीचा विचार करा. भूमी म्हणते, रघु काका मी तर असा विचारच केला नाही. आणि भूमी आता विचारात पडते. ती म्हणते की आजी, अथर्व, मानसी हे तिघंजणं असं काही करणार नाही. पौर्णिमा इतकी स्मार्ट नाही आहे. राजाराम काका 2 दिवस घरीच आलेले नाही आहेत. आता राहिला प्रश्न रागिनी आत्या आणि अभिचा. तेव्हा इथे भूमीला आठवतं, जेव्हा भूमीला तो कागद भेटलेला असतो तेव्हा रागिनी म्हणालेली असते की हे कटू सत्य जरी असलं ना तरी हे खरं आहे. कारण का आकाशने तुझ्या बाबांचा अपघात केला होता असा गैरसमज रागिनीने निर्माण केलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की आत्यांनी मला सांगितलं नाही याच्या मागचं नेमकं कारण काय होतं. त्यांनी फक्त आमच्यामध्ये गैरसमज निर्माण करून दिले. तेव्हा भूमीला आता रागिनीवरती संशय आलेला असतो. आणि इथे तांडेल आता घरामध्ये येऊन भूमीला हाक मारणारच असतो. तेवढ्यातच तिथे अभि येतो आणि तांडेलच्या तोंडावरती हात ठेवून त्याला बाहेर घेऊन जातो. तेव्हा आता भूमी बघण्यासाठी बाहेर येत असते. ते आजूबाजूला बघते तर तिला कुणीही दिसत नाही. तर इथे अभिने तांडेलचं तोंड पूर्णपणे दाबून ठेवलेलं असतं. भूमी म्हणते, कुणीच नाही आहे, मला भास झाला कुणीतरी गेलं वाटतं इथून. तेव्हा इथे अभिने त्याचं तोंड गच्च दाबून ठेवलेलं असतं आणि त्याला आता गोडाऊनमध्ये घेऊन येतो आणि तांडेलला मारतो. तेव्हा इथे तांडेलसुद्धा आता अभिचा गळा पकडतो आणि सोडायला काही तयार नसतो. तेवढ्यातच मागून येते रागिनी आणि तांडेलच्या डोक्यामध्ये मारते. तेव्हा इथे तांडेल बेशुद्ध होतो. त्यानंतर त्याला आता खुर्चीला बांधून ठेवतात. तेव्हा इथे तोंडामध्ये त्याच्या बोळासुद्धा कोंबलेला असतो. तर इथे आता रागिनीने अभिचा जीव वाचवलेला असतो. तांडेलला बांधून ठेवल्यानंतर तो म्हणत असतो की सोडा मला, सोडा. तरीसुद्धा इथे रागिनी म्हणते, गप्प बस, आता तोंडामध्ये तुझ्या बोळा कोंबलेला आहे, आता कसा ओरडशील? सगळं काही भूमीला सांगायला येत होतास म्हणून त्यावेळेला मार्केटमध्ये आला होतास ना, बरोबर त्या भूमीने तुला बघितलं. तेव्हा रागिनी म्हणते की आमचं नाव सांगणार तू, तुला इथे ठेवतंय तरी कोण? अभि म्हणतो की आई तू फक्त बोल, आत्ताच्या आता याचा मुर्दा पाडतो. रागिनी म्हणते की नाही, आपल्या घरी नाही, हा जर इथे मेला ना तर सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येईल. त्याला एक काम करायचं, उद्याच्या उद्या इथून शिफ्ट करायचा, याचा मुर्दा पाडायचा. आणि तुला तर माहिती आहे की बॉडीची विल्हेवाट कशी लावायची आहे ती. तेव्हा इथे अभि म्हणतो, हो आई मला सगळं काही माहिती आहे. तर इथे भूमीने आता कदमला फोन केलेला असतो आणि भूमी म्हणत असते, कदम मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं, केलंत का? तेव्हा कदम म्हणत असतात, हो मॅडम मी तुम्ही सांगितलेलं काम केलेलं आहे. त्यावेळी CCTV फुटेज, सगळे रजिस्टर वगैरे सगळं काही चेक केलं आहे. पण त्या दिवशी रागिनी मॅडम ऑफिसमध्ये आल्याच नव्हत्या, कारण CCTV फुटेजमध्ये सुद्धा दिसत नाही त्या तारखेला आणि रजिस्ट्रेशनमध्ये नोंदसुद्धा नाही आहे. मग रागिनी मॅडम कशा काय येतील? तेव्हा इथे भूमीला आठवतं, रागिनी खोटं बोललेली असते की मी ऑफिसला गेले होते, तिथे मला कळलं की तुम्ही इथे आलात आणि म्हणून मी इथे आले. तेव्हा इथे भूमीला कळलेलं असतं यामागे रागिनी आत्याचा हात आहे. पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता भूमी सगळी व्हिडिओ शूटिंग बघते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे अभि तू मला चुकीची औषधं दिली आहेस. तेव्हा भूमी पटकन म्हणते, अच्छा म्हणजे तुम्ही जसे आकाशला चुकीची औषधं द्यायचात तसं का? तेव्हा रागिनी, अभि आणि पौर्णिमा सगळेजण भूमीकडे बघतच बसतात. तेव्हा इथे रागिनीला खूप टेन्शन येतं. तर इथे तांडेल आलेला असतो आणि तो प्रशांतला भेटतो. तांडेल म्हणतो की तू लवकरात लवकर तुझ्या बहिणीला भूमीला फोन कर, मला तिला सांगायचं आहे की बॉम्ब ब्लास्टच्या मागे खरं कोण आहे ते. तेव्हा इथे प्रशांत आता भूमीला फोन करतो
भूमीसुद्धा फोन उचलते आणि ती आता खूप मोठ्या धक्क्यामध्ये आता पडलेली असते.